हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। शेतकऱ्यांना 8 तास सलग 3 फेज वीज पुरवठा द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना शेतीपंपासाठी किमान 8 तास सलग 3 फेज वीज पुरवठा करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण प्रशासनाला निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांच्या विविध अडचणी लक्षात घेता वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। सध्या ग्रामीण भागात शेतीपंपांना अपुरा आणि विस्कळीत वीज पुरवठा होत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे। शेतीच्या कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दररोज किमान 8 तास सलग 3 फेज वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे नेते व नगरसेवक हर्षवर्धन प्रतीकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब कोरे, संभाजीराजे पाटील, श्रीनाथ देवकर, रणजित देसाई, प्रशांत चौगुले, अमित पाटील, विनोद बुरुड, दीपक कवाळे, नगरसेवक दिलीप पाटील तसेच बाळासाहेब लिंबेकाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी संदीप राजोबा, संजय बेले, भरत चौगुले यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे व तातडीने 8 तास सलग 3 फेज वीज पुरवठा सुरू करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। तसेच ही मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात काँग्रेस पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अधिक तीव्र व व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता।